प्रश्न क्रमांक 3 79,898 विजय वडट्टीवार साहेब. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 79,898 छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, एक स्पष्टपणे दिसत आहे की ज्या ज्या स्पर्धा परीक्षा होत आहेत त्यामध्ये पेपर फुटी सारखा गोंधळ होत असताना दिसतो आहे. मृदू जलसंधारण मध्ये सुद्धा ते दिसलं आणि त्यामध्ये काही लोकांना अटक केली हे सांगण्यात आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये दिसतंय का मध्यंतरी तलाठी संवर्गाची परीक्षा झाली आणि जे मार्क जे होते ते मार्क म्हणजे जितके मिळाले पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळत आहेत. अध्यक्ष महोदय, हे पूर्णपणे एक कॉन्स्पिरसी सारखं आणि मोठ्या पद्धतीने अनेक लोक त्यामध्ये सहभागी असलेले अशा प्रकारचं हे पेपर फुटीचं होतं आणि त्याच्यामधून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार होतो अशा प्रकारचं चित्र आहे. यामध्ये सुद्धा जे सापडलं ते कुणीतरी सावरीकर नावाचा याला अटक झाली, त्यानंतर आणखी लोकांना अटक झाली. अध्यक्ष महोदय, ह्या सगळं सतत घडतंय आणि त्याचा परिणाम असा की एवढे लाखो युवक आहे की जे परीक्षा पूर्ण करण्याकरता अभ्यास करतात, परीक्षेला बसतात, सिन्सिअर ते असतात. अशा वेळेस त्यांना डावलून काही या पेपर फुटी असेल किंवा इतर मार्गाने पास होण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर वाढली. दुर्दैवानं नीटच्या माध्यमातून आपण पाहतो की देश पातळीला सुद्धा ते घडलेलं आहे. देश पातळीला घडते, राज्य पातळीला घडते. हे सगळे युवक जे आहेत, खरे मेहनती युवक आहेत, सिन्सिअर युवक आहेत, हुशार आहे, त्यांच्यावर प्रचंड अन्याय या पेपर फुटीमुळे आणि या सर्व जे आहेत गुन्हेगार यांच्यामुळे होतो आहे आणि सरकार त्यावर कठोर कारवाई काही करायला तयार नाही. अध्यक्ष महोदय, याच्या बाबतीतला काय तुम्हाला नियम करायचा, कोणता आता नवीन क्रिमिनल ऍक्ट सुद्धा आला, कशात तसं बसवायचं, परंतु जो पेपर फुटीमध्ये असेल त्याला 10 वर्षाची सजा झालीच पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय झाला पाहिजे. हे काय चाललंय नेमकं? आणि एकही परीक्षा एवढी जागा आपल्याकडे रिक्त आहे, लाखो जागा, लाखो पोस्ट आज रिक्त आहेत, लाखो विद्यार्थी, योग्य विद्यार्थी म्हणजे त्याकरता आहेत जे ती परीक्षा देऊन पास होऊ शकतात. ती जागा तुम्हाला सुद्धा सरकार चालवणं अवघड आहे, इतक्या रिक्त जागा झालेल्या असताना त्या मुलांना सुद्धा संधी मिळत नाही आणि जी परीक्षा होते त्याच्यात घोटाळे होतात. हे घोटाळे कधी थांबणार, काय करणार, याच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय काही काय कायदा करायचा असेल तर कायदा स्वतंत्र करून का होईना यांना जेलमध्ये घातलं पाहिजे, 10-10 वर्ष डांबलं पाहिजे, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यावर आपण काय कारवाई करणार? हा प्रश्न जसा एका जलसंधारण पुरता आहे, तलाठी घोटाळ्याच्या नंतर काय झालं कळायलाच तयार नाही. भरती परत चालू झाली, घोटाळे झाले होते त्यांना काय शिक्षा झाली, ते सगळं दाबून टाकलं, समजायला तयार नाही. ही सगळी परिस्थिती आहे आणि याच्यामध्ये कोण कोण जरी उच्च पदस्थ कोणी असला तरी त्याला सुद्धा दोषी धरलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि कारवाई केली पाहिजे या मताचा. अध्यक्ष महोदय, आपण याबाबत काय कारवाई करणार?